इतिहास सांगतो. मोठ्या आर्थिक संकटांपूर्वी सरकार आणि मोठ्या संस्था स्वतःची तयारी सुरू करतात. 2026 मध्ये जग एका विचित्र वळणावर उभं आहे. एका बाजूला AI आहे, डिजिटल अर्थव्यवस्था, क्रिप्टोकरन्सी आणि कॅशलेस व्यवहारांचं भविष्य दाखवलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला जगातील सर्वात शक्तिशाली संस्था, केंद्रीय बँका पुन्हा जुन्या पारंपरिक हजारो वर्षांपासून टिकून असलेल्या एका गोष्टीकडे धावत आहेत, आणि ती गोष्ट म्हणजे सोनं. नमस्कार मित्रांनो, मी अभिजित सोनवणे. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, ज्या पुढची 20 वर्षे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या फायद्याच्या ठरू शकतात. राजकीय नेते काय म्हणतायत ह्यापेक्षा तुमचा फायदा कशात आहे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला या व्हिडिओला सुरुवात करूया. जगातील केंद्रीय बँका विक्रमी प्रमाणात सोनं खरेदी करतायत, आणि ही केवळ आर्थिक गुंतवणूक नाही, हा एक जागतिक संदेश आहे, एक भीती आहे, एक प्रकारचा अविश्वास आहे. कारण जेव्हा सरकार आणि केंद्रीय बँका स्वतः सोन्याकडे धाव घेतात, तेव्हा त्याचा अर्थ स्पष्ट असतो. त्यांना भविष्यातील आर्थिक व्यवस्थेवर पूर्ण विश्वास उरलेला नाही. सोन्याची ही अचानक वाढलेली भूक नेमकी का आणि कशामुळे हे आपण या व्हिडिओत समजून घेऊया. गेल्या काही वर्षात जगाने जे पाहिलं ते अभूतपूर्व होतं. कोविड नंतरची आर्थिक अस्थिरता पाहिलेली आहे. रशिया युक्रेन युद्ध पाहिलंय, मध्य पूर्वेतला संघर्ष पाहिलाय, डॉलरचं वाढलेलं राजकीय नियंत्रण बघितलंय, अमेरिकेच्या निर्बंधांचं शस्त्र म्हणून वापर केल्याचं पाहिलंय, जागतिक महागाई आणि मंदीची सततची भीती ही देखील पाहिली. आणि ह्या सगळ्यामुळे अनेक देशांनी एक गोष्ट स्पष्ट झाली: डॉलरवर पूर्ण अवलंबून राहणं धोकादायक आहे. रशियावर निर्बंध लादल्यानंतर अमेरिकेने रशियाचे जे अब्जावधी डॉलरचे परकीय चलन साठे गोठवले. हे जगातील इतर देशांनी खूप बारकाईने पाहिले, आणि त्या दिवशी अनेक देशांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला: आज रशियासोबत झालं, उद्या आमच्यासोबत झालं तर? आणि तिथूनच सुरू झाली सोन्याच्या नव्या युगाची सुरुवात. सोनं म्हणजे फक्त दागिना नाही, ती आर्थिक सार्वभौमत्वाची हमी आहे. सोनं कोणत्याही सरकारच्या नियंत्रणाखाली नसतं, त्याला सँक्शन करता येत नाही, त्याची व्हॅल्यू एखाद्या राजकारणाच्या भाषणावर अवलंबून नसते. म्हणूनच हजारो वर्षांपासून प्रत्येक मोठ्या साम्राज्याने सोनं साठवलं. आज चीन असेल, रशिया असेल, टर्की, भारत, पोलंड, कझाकस्तान यांसारखे देश मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करतात, कारण त्यांना माहीत आहे की भविष्यातील जग अधिक अस्थिर असणार आहे, आणि अशा काळात कागदी चलनापेक्षा टँजिबल ॲसेट्सवर विश्वास वाढतो. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे, जर सरकारांनाच कागदी पैशांवर विश्वास उरला नाही तर सामान्य माणसाने काय करायचं? आज सामान्य माणूस बँकेत FD करून सुरक्षित असल्याचं मानतो, पण प्रत्यक्षात इन्फ्लेशन त्याच्या सेव्हिंग्ज शांतपणे खात असतं. 10 लाखांची FD असेल, पण जर महागाई 7 ते 8% असेल आणि FDवर 6% व्याज मिळत असेल, तर प्रत्यक्षात तुमची पर्चेसिंग पॉवर कमी होते. हे आर्थिक वास्तव आहे. पण सामान्य माणूस अजूनही बँकेत पैसे आहेत म्हणजे सुरक्षित आहेत या मानसिकतेतच अडकलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला सरकार स्वतः सोनं साठवतात. ही विसंगती खूप धोकादायक आहे. गेल्या दशकात जगाला सांगितलं गेलं, क्रिप्टो हे फ्युचर आहे, डिजिटल करन्सी सर्व काही बदलणार आहे, कॅश संपणार आहे, फिजिकल ॲसेट्स आउटडेटेड होणार आहेत. पण प्रत्यक्षात काय झालं? जेव्हा संकट आलं तेव्हा लोकांनी बिटकॉईनपेक्षा सोनं खरेदी केलं. कारण संकटाच्या काळात लोक टेक्नॉलॉजीवर नाही, ट्रस्टवर विश्वास ठेवतात.
आणि हजारो वर्षांपासून सोनं हाच ट्रस्टचा सिम्बॉल राहिलेला आहे. भारतासाठी ही परिस्थिती अधिक गंभीर का आहे? कारण भारत हा जगातला सगळ्यात मोठा सोन्याच्या ग्राहकांपैकी एक देश आहे. भारतीय समाजात सोनं हे फक्त इन्व्हेस्टमेंट नाही आहे, ती संस्कृती आहे. पण इथे एक विरोधाभास आहे. भारतीय जनता सोनं खरेदी करते, पण भारतीय अर्थव्यवस्था अजूनही मोठ्या प्रमाणावर डॉलर आणि आयातीवर, इम्पोर्टवरती अवलंबून आहे. आणि त्यातही विशेषतः तेलासाठी. हे आपण आत्ताच्या ह्या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीत पाहिलेलंच आहे. जर जागतिक आर्थिक अस्थिरता वाढली, डॉलर मजबूत झाला आणि तेल महागलं, तर भारतात महागाई आणखी वाढू शकते. त्याचा सर्वात मोठा फटका मध्यम वर्ग आणि गरिबांना बसेल. सरकार नेहमी सत्य आधी ओळखतात मित्रांनो. 2008च्या आर्थिक संकटाच्या आधीही काही मोठ्या संस्थांनी शांतपणे ॲसेट्स शिफ्ट केले होते. आजही तसंच होताना दिसतंय. जेव्हा केंद्रीय बँका विक्रमी प्रमाणात सोनं खरेदी करतात, तेव्हा तो फक्त इन्व्हेस्टमेंट ट्रेंड नसतो, तो एक वॉर्निंग सिग्नल असतो. व्हिडिओमध्ये मित्रांनो पुढे जाण्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझं चॅनलही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि त्याच्यामुळे तुम्हाला असेच नवीन नवीन माझे या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर आता मोठा प्रश्न सर्वांना पडलाय की डॉलरचं वर्चस्व संपतंय का? हा प्रश्न आज जगभर चर्चेत आहे. अमेरिकन डॉलर अजूनही जगातील सर्वात शक्तिशाली चलन आहे, पण त्याच्यावरची डिपेंडन्सी कमी करण्याचे प्रयत्न स्पष्ट दिसतात. ब्रिक्स देश अल्टरनेटिव्ह पेमेंट सिस्टम्स वर काम करतायत. चायना युआनचा प्रभाव वाढवायचा प्रयत्न करताय. रशिया आणि चायना हे मोठ्या प्रमाणात गोल्ड रिझर्व्ह वाढवतायत. याचा अर्थ असा नाही की उद्या डॉलर संपेल, पण एक गोष्ट स्पष्ट आहे, जग आता एकाच चलनावर अवलंबून राहू इच्छित नाही. सामान्य माणसासाठी याचा अर्थ काय आहे? सर्वसामान्य नागरिकांसाठी या घडामोडींचा अर्थ असा आहे, भविष्यात आर्थिक अस्थिरता वाढू शकते, महागाई वाढू शकते, चलनांची व्हॅल्यू कमी होऊ शकते, सेव्हिंग्सची पर्चेसिंग पॉवर घटू शकते. जागतिक संघर्षांचा थेट परिणाम घरगुती अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. आणि त्यामुळे आर्थिक साक्षरता ही आता लक्झरी राहिलेली नाही, ती सर्वायवल स्किल बनत चाललेली आहे, हे आपल्याला इथं दिसतंय. भारतामध्ये शाळेत अल्जेब्रा शिकवलं जातं, पण इन्फ्लेशन काय असतं हे शिकवलं जात नाही. कंपाऊंड इंटरेस्ट शिकवला जातो, पण पर्चेसिंग पॉवर इरोजन हे समजावलं जात नाही. लोक EMI समजतात, पण मॉनिटरी पॉलिसी समजत नाहीत. आणि त्यामुळे सामान्य माणूस फक्त काम करतो, टॅक्स भरतो, EMI भरतो, पण जागतिक अर्थव्यवस्थेतला बदल त्याच्यावर कसा परिणाम करतो हे त्याला कळत नाही. भारत सरकारने आता याच्यावरती काय करायला हवं हा प्रश्न आपल्याला सर्वांना पडलेला असेल, सरकारलाही पडला असेल. या बदलत्या जागतिक परिस्थितीत भारताने काही गोष्टी गंभीरपणे घेतल्या पाहिजेत. त्याच्यातली पहिली गोष्ट, आर्थिक साक्षरतेवर मोठी मोहीम सुरू करणं गरजेचं आहे. लोकांना इन्फ्लेशन, इन्व्हेस्टमेंट, करन्सी रिस्क याबद्दल शिक्षण देणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट आहे उत्पादन क्षमता वाढवणं. फक्त सर्व्हिस इकॉनॉमीवरती अवलंबून राहणं हे धोकादायक आहे. तिसरा मुद्दा आहे ऊर्जेवरचं स्वावलंबन, इंडिपेंडंट राहणं ऊर्जा बनवण्यामध्ये. भारत अजूनही मोठ्या प्रमाणावर तेल आयात करतो, इम्पोर्ट करतो. हे भविष्यात खूप मोठं आर्थिक संकट निर्माण करू शकतं. पुढचा मुद्दा आहे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह वाढवणं. सोनं असेल, ऊर्जा आणि महत्वाच्या धातूंचे साठे वाढवणं हे देखील तेवढंच गरजेचं राहणार आहे. चीनकडून आपल्याला शिकण्यासारखं काय आहे या सगळ्या प्रकरणामध्ये? चीनने गेल्या 2
डिकेड्समध्ये, दशकांमध्ये फक्त फॅक्टरीज उभ्या नाही केल्या मित्रांनो, तर स्ट्रॅटेजिक थिंकिंग विकसित केली. रेअर अर्थ मेटल्सवर नियंत्रण मिळवलं. मोठे गोल्ड रिझर्व्ह असतील, ईव्ही इन्फ्रास्ट्रक्चर असेल, मॅन्युफॅक्चरिंग डॉमिनन्स असेल, अल्टरनेटिव्ह पेमेंट सिस्टम्स असतील, ह्या सगळ्यावरती चीननं काम केलेलं आहे. म्हणजे चीननं भविष्याची तयारी केली 20 वर्षांमध्ये. पण भारत अजूनही अनेक वेळा इलेक्शन सायकलमध्ये अडकलेला दिसतोय. आपण खरोखर सुरक्षित आहोत का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कारण आज जगात अनसर्टन्टी खूप वाढत चालली आहे. AI जॉब्स बदलत आहे, बरेचसे जॉब जात आहेत, तरुण बेरोजगार होत आहेत, युद्ध वाढत चाललेली आहेत, महागाई वाढतीये, आर्थिक विषमता वाढत चालली आहे. आणि या सगळ्यात सामान्य माणूस अजूनही सॅलरी आली म्हणजे सर्व ठीक या भ्रमात जगतोय. सोनं म्हणजे भीतीचं प्रतीक आहे. जेव्हा जगातील सर्वात शक्तिशाली बँका सोनं साठवतात तेव्हा ते ग्रोथ सेलिब्रेट करत नसतात, ते फ्युचरबद्दल कॉशियस होत असतात. सोन्याची वाढती खरेदी ही प्रत्यक्षात जागतिक असुरक्षिततेची कबुली आहे मित्रांनो. हा मुद्दा आपण विचारात घेतला पाहिजे. आता हे सगळं पाहिल्यानंतर शेवटचा प्रश्न पडतो की जर उद्या मोठं आर्थिक संकट आलं, तर चलनांची व्हॅल्यू जर घसरली, जर जागतिक संघर्ष वाढले, तर सामान्य माणसाकडे काय उरेल? त्याची सॅलरी, त्याची FD, की फक्त वाढती महागाई? जगातील सरकार स्वतः सोन्याकडे धावतायत, कारण त्यांना माहीत आहे संकटाच्या काळात नरेटिव्ह नाही, रियालिटी टिकते. आणि रियालिटी अशी आहे की कागदी चलनावरचा विश्वास तुटू शकतो, पण हजारो वर्षांपासून सोन्यावरचा असलेला विश्वास अजूनही तुटलेला नाही. माझा हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला मित्रांनो, त्याच्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ह्या सोनं आणि ह्या खरेदीच्या विषयीची माहिती जी आहे ती मिळेल. भविष्याचं प्लॅनिंग ते त्याच्यावरून करू शकतील. माझं चॅनेल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलही सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मी पोहोचवू शकेन. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयावरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.